एकाच बाजूला महाराष्ट्र राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि मराठी माणसावर लादण्याचा नको तो प्रयत्न केला. याला महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेमींनी, मराठी माणसाने कडाडून विरोध केला. दोनही ठाकरे बंधू या विषयामुळे एकत्र आले आणि राज्य सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्याच्यानंतरही नरेंद्र जाधवांची समिती नेमल्यावरही संपूर्ण राज्यातून हिंदी भाषा सक्ती नकोच असाच प्रतिसाद लोकांनी दिलेला असताना माझ्या समोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाचा जाहीरनाम्यात म्हटलं गेलंय की KG to PG पर्यंतचं शिक्षण आम्ही मोफत देऊ आणि मराठीबरोबर हिंदी भाषा सक्ती असेल. जो निर्णय राज्य सरकारने मागे घेतला, ज्याला प्रत्येक मराठी माणसाचा विरोध आहे, मग तो नवी मुंबईतला असो किंवा महाराष्ट्रातला, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने परत एकदा हिंदी भाषा सक्ती करू इच्छिते का? हा प्रश्न नवी मुंबईतील तमाम मराठी माणूस आणि मराठी जनता विचारत आहे. या जाहीरनाम्याची आता आम्ही होळी करायची का हा जाहीरनामा फाडून टाकायचा, याचं उत्तर इथल्या भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत 15 तारखेला हिंदी भाषा सक्तीच्या या निर्णयाबद्दल नवी मुंबईतील प्रत्येक मराठी माणूस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करेल आणि ठाकरे बंधूंचे शिलेदार महापालिकेत असतील एवढं नक्की.